सर्वांना जय भीम. आता हा व्हिडिओ मी काय म्हणतो माहिती आहे का, मला एका भाऊनी कमेंट केली. त्याचं म्हणणं असं आहे की सेन्सर बोर्ड हे कायद्यावर चालतं आणि ते तर शिवी देतो मला. बरं, मला काय म्हणायचं आहे, मी तुला शिव्या नाही, मी तुला घरपोच येऊन तुला आहे ना सांगू शकतो की त्या शिवी दिल्यानंतर ना मी तुझं काय करू शकतो. मी तुला उघडा करून आहे ना, उघडा करून तुला सत्कार करेल मित्रा. परत शिव्या देता नाही ना 10 वेळा विचार कर. आता मी फक्त प्रेमाच्या भाषेत आणि व्हिडिओ फक्त बनवतोय आणि मला कमेंट करताना ना 10 वेळा विचार करायचा, कारण की मी आहे ना शोधून शोधून सत्कार करत असतो. हे बाकीच्यांसारखं समजू नको मला, कारण की मी सध्या कामामध्ये बिझी आहे, म्हणून मी आता सध्या कोणाच्या नादी लागत नाहीये. नाहीतर या सोशल मीडियावर किती मोठा तुर्रम खान असेल ना, किती मोठा भाई दादा डॉन असेल ना, त्याला सुद्धा आहे ना सत्काराची भाषा काय असते ती दाखवल मी. पण मला सध्याला ह्या गोष्टीत पडायचं नाहीये, म्हणून मी ह्या गोष्टीत पडत नाही, या भानगडीत नाही पडायचं मला. नाहीतर मला ज्या लोकांनी त्रास दिला नाही, मी सगळ्यांच्या आईला घोडे लावू शकतो, पण मला घोडे बिडे कोणाला लावायचे नाहीत. मला सध्याला माझ्यावर स्वतःवर फोकस ठेवायचा आहे मला, म्हणून मी ह्या बाकीच्या भानगडीत पडत नाहीये. आणि राहिली गोष्ट नामदेव ढसाळ साहेबांची, तर एक गोष्ट लक्षात ठेव, ते तुमच्यावर चढण्यासाठीच ते शिव्या आहेत. त्या कवितामध्ये ज्या शिव्या दिल्यात ना त्यांनी, तर ह्या तुमच्यावर चढण्यासाठीच दिलेल्या आहेत. म्हणजे कुणावर? या मनुवादी लोकांवर. कारण की भाडव्यांनो, तुम्ही आम्हाला पाणी देत नव्हते, तुम्ही आम्हाला शिवत नव्हते, तुम्ही आम्हाला मंदिरात येऊ देत नव्हते, त्यावेळेस तुमच्यावर काय चढायचं होतं का आम्ही? की त्यावेळेस तुम्ही आमच्या संग एवढा अत्याचार अन्याय करत होते. तुम्ही आम्हाला घालायला कपडे देत नव्हते, तुम्ही आम्हाला प्यायला पाणी देत नव्हते, तुम्ही आम्हाला कोणत्या मंदिरात येऊ देत नव्हते. मग तुमचा आम्ही सत्कार केला पाहिजे का, की अरे किती चांगलं काम करताय. आजची परिस्थिती बदलली आहे भारतीय संविधानामुळे, बाबासाहेबांमुळे. म्हणून तुम्ही लोक आम्हाला ज्ञान नका पाजू की तुम्ही शिवाय देत होते, तुम्ही असे करत होते. दलित पॅन्थरचा जन्म याच्यासाठीच झाला, तुम्हाला घरात जाऊन ठोकण्यासाठीच त्यात पॅन्थरची सैन्य आहे ना निर्माण झाली. नाहीतर पॅन्थरची गरज नव्हती. पण तुम्ही लोक जो जातीवाद, जो बळवेगिरी चालू होती ना तुमची, ती संपवण्यासाठीच ते दलित पॅन्थरची निर्मिती झाली होती. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो, जे तुम्ही लोक म्हणता ना की आमची लोक शिवाय देतात किंवा आमची लोक वाईट साईड करतात, तर त्याच्या पाठीमागची कारण आहे. आमच्या समाजातल्या आजच्या तरुणांना हे पण माहित नसेल की आमच्या गळ्यात मडकं आणि पाठीला झाडू का दिला होता. आमचे लोक कोण होते हेच आमच्या लोकांना माहित नाही. आमच्या लोकांना एवढं कळतं, काय कळतं की मंदिरात जाणं, आमच्या लोकांना तुमच्या संग बोंबलत फिरणं एवढं कळतं. पण आमच्या लोकांना हेच कळत नाही की बाबासाहेबांनी 1956 बुद्ध धर्म का स्वीकारला. आमच्या लोकांना हे नाही कळत की बाबासाहेबांनी का सांगितलं की बाबांनो बुद्धाकडे जावा. बाबासाहेब सांगू शकत होते ना की बाबा मंदिरात जावा. बाबासाहेब सांगू शकत होते ख्रिश्चन व्हा. बाबासाहेब सांगू शकत होते मुस्लिम व्हा. बाबासाहेबांनी ते नाही सांगितलं. बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म दिला. बाबासाहेबांनी सांगितलं शांतीच्या मार्गाने जावा बाळांनो. आणि आमची बाळं येडी झाल्यात आजही आमच्या बाळांच्या अंगामध्ये देवदेव येते. आजही आमच्या बाळांना उघडं करून नागडं करून मारलं जातं, तरी पण त्यांना काय अकली येत नाहीत. आजही आमचे भाऊ म्हणतात की आमच्या तर जातीच्या दाखल्यावर बघ काय लिहिले. अरे भाडव्यांनो, म्हणूनच ते जे कवितेमध्ये जे शब्द वापरलेत ना, हे तुमच्यासाठीच आहे. कारण की तुम्हाला आजही कळलं नाही की SC म्हणजे काय, शेड्यूल कास्ट म्हणजे काय, आणि तुम्ही बुद्धिस्ट आहात, बावळट.